नमस्कार, इंडियन कुकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ढोबळी मिरचीची भाजी। आता मी गॅस पेटवते। आता कढई गरम होईपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते। कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे भाजून घेतलेलं बेसन। आता हे बेसन भाजायचं कसं, तर याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही, डायरेक्ट भाजून घ्यायचं आणि भाजून ते थंड करून त्याच्यामध्ये जे असे गोळे असतात ना ते पूर्ण असे फोडून घ्यायचे, एकदम मऊ करून घ्यायचं पीठ। आता आपली कढई तापली, तर मी दाखवते तुम्हाला। तेल टाकलंय। आता याच्यामध्ये टाकते कढीपत्ता, जिरं मोहरी, आता टाकते कांदा, कांदा गुलाबी असं भाजून घ्यायचा। आता टाकते टोमॅटो, टोमॅटो आणि कांदा असं एकजीव करून घ्यायचा। आता टाकते हळद, गॅस थोडा बारीक करते। आता टाकते धने जिरे पूड, गरम मसाला, आणि लाल तिखट मिरची पावडर।
टाकते ढोबळी मिरची. आता मीठ टाकते. चांगलं एकजीव करून घ्यायचं परतून. आता टाकते बेसन पीठ, जे भाजून घेतलेलं होतं ना ते. आता ते बेसन पीठ भाजून का घ्यायचं, कारण कच्चं ते मग पचत नाही. भाजून घेतलं तर कसं पचायला पण चांगलं आणि त्याचा असं खमंगपणा पण एक येतो भाजीला. त्यामुळे तेच अगोदर भाजून घ्यायचं. आता ही भाजी आपण 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया. ताट ठेवलं मी, त्याच्यामध्ये पाणी टाकते. भाजीत आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाहीये. ताटामध्ये पाणी टाकते म्हणजे कसं भाजी लागणार नाही खाली. आता हे 5 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे. आता आपली 5 मिनिटं झालीत. आता आपण आपली ढोबळी मिरची शिमला मिरचीची भाजी तयार आहे. आता त्यावर मी टाकते ढोबळी, त्यावर टाकते कोथिंबीर. ही आता भाजी गरम आहे म्हणून तुम्हाला अशी वाटते, म्हणजे असं हे चिकट असं. पण जेव्हा ही थंड होईल, जेव्हा सुकेल, तेव्हा एकदम म्हणजे अशी तुम्हाला फळफळीतच दिसणार ती. आपली भाजी तयार आहे ढोबळी मिरचीची. धन्यवाद. तुम्ही आमचा एवढा तुमचा मोलाचा वेळ काढून आमचा रेसिपी बघितला. तर अजून सोप्या नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर आमचं इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये लिहा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.